हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर तुम्हाला माझा चेहरा असा थोडासा झोपलेला वगैरे दिसत असं, कारण मी आत्ता झोपेतून उठले आणि सकाळचे काम पटपट सगळे आवरले आणि मग नंतर मी माझ्या मेन कामाला लागले होते। आणि तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल की मी काल गेले होते बाहेर मार्केटमध्ये आणि मी तिकडून भरपूर सामान आणलं आहे। एक DIY मला बनवायचं आहे दिवाळीसाठी। तर ते सगळं सामान मी इथं पडलेलं आहे। इकडे ग्लूगन वगैरे पडलेली आहे टेबलवरती आणि खाली काहीतरी ड्रॉइंग दिसत असेल तुम्हाला आणि मे बी पूर्ण दिसली नसेल, मी परत बॅक कॅमेराने दाखवते। तर हे करायला मी पूर्ण दिवस म्हणजे सकाळचं सगळं लवकर आवरलं आणि हे करायला लागले आणि मला वाटलं की 5 मिनिटात होईल हे त्याचं ड्रॉइंग आणि मी लगेचच कामाला लागल। तर काही झालं नाही, तर मी तुम्हाला बॅक कॅमेरावरून दाखवते। तर हे तुम्हाला इथं बंडल दिसत असतील, तर हे बंडल असे नव्हते, मी आणलं तेव्हा त्याचा खूप गुंता होता। श्रद्धानी मी आणि आहोंनी रात्री हे बनवून ठेवले। 1-2 राहिले होते ते मी सकाळी बनवले। म्हणजे त्याचा गुंता असतो त्याचा खूप असा गठ्ठाच असतो आणि मग त्याच्याशी बंडल करून ठेवावे लागतात, कारण ते मग कामं पटापट होण्यासाठी। आणि हे दिसत असेल तुम्हाला, मी असं स्ट्रक्चर बनवून ठेवलं आहे। तर मला ना रांगोळी मॅट बनवायची आहे। तर फरच्या लोकरपासून ती बनवली जाते, हे सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यांनी इन्स्टावर यूट्यूबवर ती पाहिलं असेल। तर मला भरपूर दिवसांपासून ती बनवायची होती, पण म्हटलं आता दिवाळी आहे तर बनवावी। तर त्याचं मी इथं सगळं ड्रॉइंग करून ठेवलं। तर हे करायलाच मला जवळपास 3-3.5 तास गेले। खूप बारीक आखणी आणि प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट तुम्हाला दिसत असेल इथं, मी प्रत्येक गोष्टीचं एक इंचाचं असं मेजरमेंट घेऊन हे सगळं ड्रॉइंग बनवलंय। आणि इकडं ग्लूगन वगैरे ते काढून ठेवलंय। आता मला याच्यावर ना तर हे चिटकवायचंच काम करायचं आहे। आणि इथं माझ्यासोबत मी हे करत होते ना, तर पिल्लू पण बसलेला होता, तो पण खेळत होता इथं बघा, त्याने त्याची वॉच तोडून टाकली, इकडे असे खेळण्या पडल्यात आणि इकडे कपडे पण त्यांनी राडा करून ठेवलाय। तर तो आवरल मी। तर हे दाखवायचं होतं मला तुम्हाला, तर हे केलं मी मगाशी। तर शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर मी इकडं ॲड करून देईल। आता हे मला नाही माहिती 1 दिवसाचा ब्लॉग येईल का 2 दिवसाचा, कारण हे जेव्हा कंप्लीट होईल तेव्हाच हा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे। त्याच्यामुळं कंप्लीट झालेला फोटो तुम्हाला इथे दिसतच असेल। तर हे असं मी बनवणार आहे। तर चला आता मी पुढचं जी प्रोसिजर आहे ना ती करायला घेते। आता ह्या ड्रॉइंगलाच एवढा वेळ लागला आहे, सांगता येत नाही त्याला। आता ते हे चिटकवायचं वगैरे, कापायचं, बरंच काही कुठं नाही, त्याला किती वेळ लागेल। तर आता डिटेल प्रोसेस तर नाही तुमच्यासोबत शेअर करता यायची, फक्त मी असं सुरुवात वगैरे शेअर करते तुमच्यासोबत। तर चला बघूया आपण ही मॅट कशी बनते ती। सगळ्यात अगोदर तर ना मी एक टेबल आहे ना त्याच्यावरतीच हे घेतलं आहे, कारण का ना तिथे लाईटचा स्विच बोर्ड होता आणि मला खाली बसून हे करता नसतं आलं। स्विच बोर्डपासून ग्लूगनचं वायर पुरलं नसतं, म्हणून मग मी जवळच टेबलवर घेतलं आहे। आणि जेवढं ह्याच्यात काम आहे मग तेवढं मी तिथे नाही का, म्हणजे पार्ट असा सरकून घेत होते, कारण टेबल खूप छोटा झाला त्याला। मॅट भरपूर मोठी आहे, जवळपास आता मला हे तर नाही काढता यायचं, पण 4 फुटाच्या तरी एवढं आहे ते अंदाजे। तर खूप मोठी आहे ती मॅट, त्यामुळे मग जागा पण भरपूर लागणार होती, पण मग ते मी सरकून करत होते। तर सगळ्यात मध्ये तर तुम्हाला ती ड्रॉइंगमध्ये दिसत असेल की मी असं एक सर्कल करून घेतला आहे। तर त्या सर्कलमध्ये ना मला व्हाईट कलर असं पूर्ण चिटकवून घ्यायचं आहे। तर आता मी तेच चिटकवते आणि हे ग्लूगनला ना नेमके माझ्या स्टिक्सना बारीक झाली, म्हणजे थोडीशी साईज कमी झाली स्टिक्सची, त्याच्यामुळे ते ना हेच नव्हतं होत, काय म्हणतात त्याला, असं मागून मला प्रेशर द्यावं लागायचं। तर आता इथे ना मी व्हाईट कलर पूर्ण चिटकवून घेतला आहे। आणि त्यानंतर आता मग बाकीचे जे पुढचं प्रोसिजर आहे ते करायचं आहे। तर जे आउटलाईन आहे ना, आपण रांगोळीमध्ये कसं आउटलाईन व्हाईटने करतो पूर्ण, तर मी तसंच हे ठरवलं, म्हटलं अगोदर पूर्ण आउटलाईन करून घेऊ व्हाईटने आणि त्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये कलर्स फिल करूया, म्हणजे कलर्सच्या फरने हे करूया। तर अशा पद्धतीने आता मी हे जे पूर्ण फूल आहे ना ते व्हाईट
शेवटच्या फरने बनवून घेणार आहे. मला थोडंसं अवघडच गेलं कारण मी फर्स्ट टाईमच बनवत होते. खूप पाहिलं होतं मी इंस्टावरती, यूट्यूबवरती वगैरे खूप जण बनवत आहेत आणि माझं कसं आहे, मला असं नवीन काही पाहिलं ना तर मग मला ते करूशीच वाटतं आणि मग मी ते करतेच, असं आहे माझं. म्हणून मग मी ना काय केलं, घेतलं, म्हटलं चला आता दिवाळीचं पण ऑकेजन आहे आपल्याला, घरात आपण डेकोरेट करण्यासाठी याला वापरू शकतो. आणि तुम्हाला पण जर घरात असं सिम्पली डेकोरेशन काही करायचं असेल किंवा मग रांगोळी काढायला वेळ नसेल, रेडीमेड रांगोळी म्हणून आपण याला वापरू शकतो. रांगोळी मॅट आहे ही, आपण हे दारात अशी ठेवून दिली का रांगोळी काढायची सुद्धा गरज नाही. थोडेफार आपण पावलं वगैरे काढले तरी चालून जाईल. आणि मी रेडी रांगोळीचे पण पॅचेस बनवलेले आहेत, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीलच एखाद्या व्हिडिओमध्ये, तर तसे पण तुम्ही बनवू शकता. तर आता मी इथं ना पूर्ण फुलाची स्ट्रक्चर असं रेडी करून घेते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किती छान पूर्ण असं फूल मी इन शॉर्ट आपण व्हाईट रांगोळीने कसं फूल काढतो तसं मी फूल काढून घेतलं आहे. तर त्यानंतर वेळ आहे त्यामध्ये कलर्स फिल करायचे. तर मी ना इथे असं शेडमध्ये कलर्स यूज केले आहेत, म्हणजे अगोदर मरून, मग रेड, मग ऑरेंज आणि मग येल्लो, अशा पद्धतीने मला शेडिंग पाहिजे होती त्या फुलांमध्ये म्हणून. आणि खरंच हे फूल बनवायला मला खूप वेळ गेला, कारण एक ना एक पाकळी मी अशी इंच सेंटीमीटरने अशी मोजून बनवली. कारण ते ना फ्री हँड ड्रॉइंग असेल ना, आता समजा आपण एखादं पिकॉक ड्रॉ केला किंवा अजून दुसरं गालिछा वगैरे तर काही नाही वाटत, पण हे ना हे पाकळ्यांचं होतं ना, त्यामुळे मला ते मापानेच करावं लागलं. आणि त्यात हा ग्लूगनचा असं हे की त्याला मागून पण द्यावं, म्हणजे मला ग्लू लावायला सुद्धा दोन्ही हात यूज करावे लागत आहेत आणि फर लावायला पण. आणि ह्या ग्लूगनचे विचारू नका एवढे चटके मला का बसलेले ते बनवताना. पण असं म्हणतात ना, जेव्हा आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसंच आमचं असं झालं आहे, आधी हाताला चटके मग मिळते मॅट रांगोळी मॅट. तर इथे मी आता शेवटची पाकळी पण हे करून घेते. आता मी पूर्ण सगळं डिटेल तुमच्यासोबत जर शेअर केलं ना तर मग मला खूप व्हिडिओ मोठा होईल. ऑलरेडी व्हिडिओ इतका मोठा झालेला आहे ना, मला यालाच खूप शॉर्ट करावं लागणार आहे. तर शेवटची पाकळी पण मी मरून कलरने अशी ड्रॉ करून घेतली आणि ती पण अशी चिटकवून घेतली. तर खूप सोपं आहे, इझी आहे, करायला लागल्यानंतर सगळं काही पटापट होऊन जातं. फक्त आपल्याला ना तेवढी आवड पाहिजे. आवड असेल ना तर सवड बरोबर निघते असं म्हणतात ना, ते तसं आहे. तर इथे मस्त पूर्ण आता मरून कलरच्या शेडमध्ये फुल रेडी झालं आहे. आणि व्हाईटने पण एवढं उठून नव्हतं ना दिसत, तेवढं मरून लावल्यानंतर इतकं भारी दिसत होतं. मला तर असं वाटत होतं फक्त एवढंच ठेवावं, पण त्याशिवाय ती रांगोळी दिसली नसती. म्हणून मग आता पुढचं कलर घेतला आहे मी, म्हणजे जसं की रेड. आणि रेडचं पण सेम ॲज इट इज जसं आपण मरूनचं केलं तसंच सगळ्या पाकळ्यांना अगोदर मरून, मग रेड, मग ऑरेंज आणि मग राहिलेल्या स्पेसमध्ये जेवढी स्पेस राहिली तेवढ्या स्पेसमध्ये येल्लो, अशा पद्धतीने 1 बाय 1 म्हणजे स्टेप बाय स्टेप मी शेड येईल फुलाच्या पेटल्सचा शेड येईल अशा पद्धतीने सगळ्या लोकर लावून घेतल्यात फरच्या. आणि इतकं भारी वाटतं आहे ना हे रेड आणि मरून लावल्यानंतर, तर ते असं घट्ट होत चाललं ना, मग ते इतकं सुंदर दिसत होतं. आणि त्यानंतर ऑरेंज, मला असं वाटतं मला ऑरेंज शेड जरा ना असं निऑनमध्ये भेटला, जरासा असा रेडिश भेटला असता ना तर मग अजून छान दिसलं असतं ते. पण असो, जे आहे ते पण खूप सुंदर दिसतं आहे. आणि त्याची फिनिशिंग पण एवढी छान आली ना, मी पूर्ण असं काय म्हणतात असं मनापासून आणि एकदम माझा पूर्ण 100% देऊन मी प्रत्येक गोष्ट केली. थोडीशीसुद्धा कुठंच मला चूक दिसली का मी परत ते रिटर्न केलेलं आहे. त्यामुळे माझी म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर आली. आणि मी हे खरंच सांगते, आणि तुम्हाला पण दिसतच असेल, मी पुढे तर डिटेल दाखवणारच आहे की शेवटपर्यंत कसं केलं, काय केलं आणि कशी फिनिशिंग आली, ते तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता इथे बघा तुम्ही, अगोदर मरून, रेड, मग ऑरेंज आणि मग शेवटी जेवढी स्पेस राहिली तेवढ्या ह्याच्यात मी काय म्हणतात येल्लो कलर लावून दिला. आणि त्यानंतर मग आता पानं मी शेवटी ठेवले होते ना, तर ते पानांचं पण इथं मी शेडमध्येच केलं आहे पानांना पण मी काय केलं, पानांची अर्धी साईड डार्क आणि अर्धी साईड फेंट अशा पद्धतीने करायचं हे केलं. आणि इथे बघू शकता की सगळ्या झालेल्या आहेत डार्कवाल्या.
आणि मी हे शेवटचं पान आता करते. तर हे डार्क आणि फेंटचं जे शेडिंग घेतली ना त्याने ना एक असा 3D लुक येतोय त्या पानांना आणि त्याने इतकं सुंदर दिसतंय ना ते मॅट. एकदम असं आपण फुलांची रांगोळी काढत नाही का तशीच रांगोळी खाली दिसतीये. तर तुम्हाला आता पूर्ण लुक दाखवते. तर त्या अगोदर ना इथं मी आता लास्टचं पान बनवते म्हणजे हाफ साईड. आणि ग्लू गनने ना मी काय केलं अगोदर सरळ फर लावून घेतली जी काही मी डिझाईन आखली होती त्या डिझाईनवरती. आणि मग तसंच राऊंड म्हणजे त्याच ह्याच्यावरती करत आपण ती उलन जी आहे ना जी लोकर ती अशी मध्यभागी आणायची आणि मग पूर्ण म्हणजे ते पानाचं फील होतं म्हणजे भरल्या जातं आणि खूप सुंदर दिसतं आहे. तर अशा पद्धतीने आता झालेलं आहे आपलं लास्टचं पानसुद्धा. आणि त्यानंतर मग मी शेवटची जी पानाची दुसरी साईड आहे म्हणजे अर्ध साईडला मी अगोदर लावून घेतला डार्क ग्रीन कलर. तर दुसऱ्या साईडला मी लावणार आहे पोपटी कलर म्हणजे फेंट ग्रीन जरा. म्हणजे त्याने मी तुम्हाला अगोदर सांगितलंच त्याप्रमाणे 3D लुक एकदम 3D लुक येतो. तर जसं मी डार्क ग्रीनचं लावलं तसंच आता ह्या फेंट ग्रीनचं पण लावते आहे. आणि एक एक करून सगळे पानांची अर्धी साईड जी राहिली होती ती करून झाली. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मला रात्रीचे 10:30 वाजले होते सगळं कंप्लीट करेपर्यंत. पण मी ठरवलं होतं आजच्या दिवसात हे मला काही करून संपवायचं आहे कारण ना मग परत रोज तेच करण्यात मला तरी काही इंटरेस्ट वाटत नाही. आणि मग तेच राडा परत घेऊन कुठे बसणार. आणि हे असं चौकोन ह्याच्यावर मी आखून घेतलं होतं आणि ह्याचं पूर्ण आता झालेली आपली मॅट. त्यानंतर मी बाकीचा जो एक्स्ट्रा कॅनव्हास होता ना तो सगळा मी कापून घेतला. तर ह्या अशा पद्धतीने दिसते आता आपली मॅट. तर कशी वाटते मला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर ही मॅट बनवायची असेल तर ती पण तुम्ही नक्की बनवा. तर चला भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.